Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? मी स्वतःहून त्या आंदोलकावरती एकही तक्रार दिलेली नाही. मी कोणाला पकडा म्हणून सांगितलं नाही. उलट अनेकांची नावं मी वगळण्याचं काम केलं आणि मला आपल्याला जाहीरपणे सांगायचंय, अजूनही कोणाचं नाव त्या ठिकाणी संबंध असताना आला असेल तर निश्चितपणानं मी ते वगळण्याचाच प्रामाणिक प्रयत्न करीन. मी ती लेखी माझं पत्र त्या ठिकाणी देईन. परंतु मी असं काय पाप केलं होतं, मी असं काय वक्तव्य केलं होतं की ज्याच्यामुळं माझं घर जाळलं गेलं, माझ्या भावाचं बीड मधलं घर जाळलं गेलं. 2-2 अडीच वर्षाच्या आमच्या नाती त्या ठिकाणी होत्या. अक्षरशः मागच्या दारानं पळून जावं लागलं. हे काय आंदोलन करण्याची पद्धत आहे का? ही रीत आहे का? प्रत्येकाला आपलं जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि घरादारात जाणं ही कुठली संस्कृती आहे? तरी सुद्धा मलाच बदनाम केलं गेलं, सांगितलं गेलं की मी केसेस केल्या. त्या प्रकाश सोळंकेची जर तक्रार कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये असेल तर तुम्ही जाहीरपणे मला सांगायचं की तुम्ही मला उद्या भर चौकामध्ये फाशी द्या. एवढं नुकसान होऊन सुद्धा मी तक्रार केली नाही साधी. पोलिसांनी स्वतःहून गुन्हे नोंदवले, कारण माझं घरच जाळलं गेलं नव्हतं. कॉलेजचे नुकसान केलं, नगरपालिका जाळली गेली, पंचायत समिती जाळली गेली, सरकारी कार्यालय जाळली गेली. गुन्हे तर नोंद होणारच आहे, पण त्यात माझा हस्तक्षेप नव्हता. मी कोणाचंही नाव घेतलं नाही, कारण ही पोरं माझ्या नातवंडाच्या वयाची होती. ही पोरं माझ्या मुलासारखी होती. त्यांना गुन्हेगार करण्याचं पाप मी आयुष्यात करणार नाही आणि केलेलं नाही. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय की आपण सर्व सुजाण नागरिक आहात, जाणकार आहात. राजकारण तुम्हाला तुमच्या विकासासाठी करायचंय. मतदान हा अधिकार अतिशय पवित्र आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला पुढचे 5 वर्ष आपला विकास साधायचा आहे. एवढी बाब लक्षात ठेवून उमेदवाराची तुलना करून तुम्ही मतदान करा. पुढचे 5 वर्ष मी काय काम करणार आहे याच्या बाबतीत माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट विजन आहे. मी माझा जाहीरनामा, वचननामा उद्या प्रसिद्ध करतोय. पुढचे 5 वर्ष काय काम करणार हे मी आत्ता सांगतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.